आज आपल्याकडे मुक्ताई विश्वसेवा प्रतिष्ठान प्रबोधन केंद्र सणसवाडी तालुका शिरूर जिल्हा चंद्रपूर जिल्हा पुणे यांच्या वतीने श्री ज्ञानेश्वर मिडगुले सर इथे आलेले आहेत। ते एक पत्रकार आहेत, प्रबोधनकार आहेत, व्याख्याते आहेत। ते आपल्याला अभ्यासाचं महत्त्व सोबतच संस्काराचं महत्त्व आपल्या वाणीतून ते व्यक्त करणार आहेत। तर मी त्यांना या ठिकाणी आमंत्रित करतो। त्यासोबतच आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय पंधरे मॅडम यांना सुद्धा मंचावर आमंत्रित करतो। त्यांनी आपलं स्थान भूषवतील अशी त्यांना विनंती करतो। टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी। समर्पण तो श्री ज्ञानेश्वर मिडगुले सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रवचनास सुरुवात करावी। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै बालाजी विद्यालयाच्या सर्व गुरुजनांना वंदन करून तुम्हा विद्यार्थी बालमित्रांना ज्ञानेश्वर मिडगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार। फळाफळांचा मळा पाहिजे, फळाफळांचा मळा पाहिजे, आनंदाचा सोहळा पाहिजे। गावात जेवढं कमी असतील तरी चालतील, पण सुंदर अशी एक शाळा पाहिजे। अशा तुमच्या सुंदर अशा शाळेतील तुम्हा सद्गुणी मुलांना मी पुण्याहून काहीतरी सांगण्यासाठी आलो आहे। खरं तर सर, नवी पिढी ही नवी पिढी म्हणजे आमच्या 70पेक्षा 35ची पिढी हुशार आहे, 35पेक्षाही ही 10-15ची पिढी हुशार आहे। पण भानगड काय झाली सर, ही जरा जास्तच हुशार आहे। हे चांगलं एक तर यांच्यापर्यंत पोहोचत नाही, पोहोचलं तरी डोक्यामध्ये घेत नाही। बघा 700 वर्षानंतरही 700 वर्षानंतरही संत समाज सुधारकांचे विचार गाडगे बाबा किंवा तुकडोजी महाराज, तुकाराम, ज्ञानदेव, सावता महाराज यांचे अभंग आज प्रत्येक गावामध्ये कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, काकडा, भजन गायले जातात आणि ते ताजेतवाने वाटतात। रूप पाहत आलोचनी सुंदर ते ध्यान एवढेचे रूप अवघाती संसार जे का रंगले गांजले हे अभंग 700 वर्षानंतरही ताजे वाटतात। पण ह्या पिढीच्या डोक्यात घुसत नाही। ह्या पिढीच्या डोक्यातली ती शांताबाई गेली, आला बाबूराव। शांताबाई आणि बाबूराव डीजेची ऑर्केस्ट्राची सिनेमाची गाणी एकच वर्ष टिकतात, दुसऱ्या वर्ष गायब होतात। ही तुम्ही डोक्यामध्ये घेता, पण तुमचं जीवन तारून घेणारं, तुमचं जीवन भंग होऊन न देणारं अभंग संतांचे विचार तुमच्या डोक्यामध्ये असलं तरच आपलं जीवन सुखाचं होऊ शकतं। हा विश्वास देण्यासाठी आलेला आहे। तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होणार। माणूस जीवनामध्ये 2 प्रकारे मोठा होऊ शकतो। किती प्रकारे? एक शिकून, आता तुम्ही शिक्षण घेता ते शिकून। मुलांनो, शिक्षण म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करण्याचा मार्ग। शिक्षण म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्याचा मार्ग। लोक मेल्यावर स्वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त करतात, पण शिकला सवरलेला माणूस या पृथ्वी तलावर स्वर्ग उभा करू शकतो। इतकी ताकद या शिक्षणामध्ये आहे। फक्त याचं महत्व तुम्हाला कमी कळतं। काय होतं, वेळ गेल्यावर नंतर वाटतं अरे त्यावेळेला चांगला अभ्यास केला असता तर सर झालो असतो, डॉक्टर झालो असतो, कलेक्टर झालो असतो। म्हणून मी तुम्हाला यासाठी आलेलो आहे। तुम्ही 2च प्रकारे मोठा होऊ शकता, एक शिकून आणि दुसरं सवरून। शिकून म्हणजे शिक्षण आणि सवरून म्हणजे सवरून। सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द सत्य, सदाचार, संयम, सुविचार, संतांचे विचार, संयम, सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द त्यातला एक सुविचार डोक्यामध्ये घेऊन तुम्ही वागण्याचा, जगण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो। जरा तहार बसा। काय झालं, एका शाळेमध्ये रामनवमीचा दिवस होता। सरांनी सांगितलं थोडं रामायणावर बोला। आमच्या मुलांना रामायण माहीत नाही। मग मी रामाचा जन्म, सीता स्वयंवर, लंका दहन, रावणाचा वध, रावणाला कुणी मारलं, कसं मारलं, कोणता अस्त्र वापरलं, त्यानंतर विभीषणाचा अभिषेक, सेतुबंधन सगळं सांगितलं। पण मी पाहिलं काही एका पोराचं लक्ष नाही, ते मागल्याला मारतंय। हे मागून 2 नंबर, मला रावणाला कुणी मारलं रे? आता मी रामायण सांगितलं, त्याला विचारलं रावणाला कुणी मारलं, तो म्हणतो मी नाही मारलं। आता तुझं शाळेत लक्ष नसतं, रावण कुठं वाक्य सापडणार आहे तुला? तुमचं लक्ष काय आहे सध्या? तुमचं लक्ष म्हणजे ध्येय काय? तुमचं ध्येय लक्ष काय आहे? टीव्ही, मोबाईल, डीजे,
पाटलांचा बैलगाडा, काय लक्ष आहे तुमचं? लक्ष आहे शिक्षण. मुलांनो, विद्या हे गरिबाचं धन आहे आणि श्रीमंतांचा अलंकार आहे आणि असं धन आहे जगातला कोणताही तोटा तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. तुमच्याकडे 100ची नोट असली, आठ बाजूला एखादा गाठून तुम्हाला दम देऊन काढून घेऊ शकतो, पण तुमच्या डोक्यामध्ये एखादी कविता, एखादा अभंग किंवा काहीतरी एखादा परिपाठातला एखादा विषयातला जगातला कोणीही बळजबरीने काढून घेऊ शकत नाही. तर खरं तर मी काय याचं खरं कारण सांगतो. मी का हिंडतोय? हे महाराष्ट्रातले 17-16 जिल्हे स्वतःच्या खर्चाने हिंडतोय. आमची एक संस्था आहे. आम्ही कीर्तनाला, प्रवचनाला गेलो सकाळच्या वेळेला का 10 वाजता कोणत्या तरी शाळेत जायचं, मुलांना असं काहीतरी सांगायचं का त्यांच्या डोक्यामध्ये चांगलं घुसलं पाहिजे, वाईट निघून गेलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये सर प्रत्येक गावामध्ये प्रदूषण झालंय. प्रत्येक गावामध्ये इतकं प्रदूषण झालंय का प्रत्येक गावामधल्या 10 ते 15% मुलांची लग्न होत नाही. सामाजिक प्रदूषण प्रत्येक गावामध्ये सर 10 ते 15% मुलांची लग्न होत नाही. तुमच्याकडलं मला माहित नाही, पण आमच्या भागामध्ये परिस्थिती आहे. आणि ही मुलं कोणती? आता जे अभ्यास करत नाहीत, टंगळमंगळ करतात, सरांचं ऐकत नाहीत, बापाचं ऐकत नाहीत आणि शायनिंग करतात, हिरोगिरी करतात आणि पुढं आता 16-17 वर्षाची मुलं गुन्हेगारी सापडतात. मग अशा तुकार बेकार बनलेल्या मुलांना कोण देणार मुली? अहो, मागे तर तुम्ही टीव्हीला बातमी पाहिली असेल, सोलापूर जिल्ह्यातल्या 3,500 मुलांनी मोर्चा काढला होता. कोणत्या मुलांनी? त्यांची लग्न नाही झाली. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर गेले आणि तिथे जाऊन उड्या मारायला लागले आणि तिथं म्हणायला लागले आम्ही लग्न आलो. आता कुठून जिल्हाधिकाऱ्यांनी कुठून मुली आणायच्या? म्हणून आता करिअर करा. आता शिकून सवरून तुमचं करिअर होऊ शकतं. दुसरा कोणताही शॉर्टकट नाही, कारण नंतर वेळ निघून गेल्यावर काही होत नाही. काय होतं? आता मुलांना गांभीर्य नसतं. पोरं थोडी तुकारगिरी करतात, हिरोगिरी करतात, बापाचं ऐकत नाही, सरांचं ऐकत नाही आणि मग आपलं करिअर करायचं सोडून एखाद्या पुढाऱ्याबरोबर भाव्यावर जातात, जेवायला शिकतात, एखाद्या डीजे मुळे नाचून एखाद्या मित्राच्या नादानं खायला प्यायला शिकतात आणि मग ही पोरं एखाद्या बैलगाड्या मागे जातात, तिकडेच राहण्या करून घेतात आणि ही पोरं ऑटोमॅटिक शिक्षणामध्ये मागं पडतात, आपलं करिअर करत नाही, तुकार बेकार बनतात आणि अशा मुलांना कोण मुली देणार? म्हणजे सामाजिक प्रदूषण कमी करण्यासाठी मी आलेलो आहे. मुलांना जाता बसा, कारण मी तुमची बॅटरी मी त्या 1 तासामध्ये इतकी फुल चार्जिंग करून देणार आहे, कमीत कमी तुमची लग्न होईपर्यंत उतरणार. हे पण बॅटरी चार्जिंग करायसाठी सांगितलं, कारण आता माहिती तुम्ही दप्तर घेऊन बसल्यावर शेवटच्या तासाला तुम्हाला घरी जायची ओढ लागली. पण जरा कान करून ऐका, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. एखाद्याला असं वाटतं अरे मी गरीबाचा, मी कमी हुशार, मी बुटका, मी लुकडा, मी काळा, मी कसा मोठा होणार? मी मागास जातीमध्ये जन्मलो, मी हलक्या जातीमध्ये जन्मलो, मी पाटलाच्या घरात जन्मलो. प्रत्येक जण मोठा होणार. तुम्हाला एक नाव सांगतो, भारताच्या राष्ट्रपती त्यांचं नाव काय? द्रौपदी मुर्मू. मला सांग बाई, त्यांचा कलर गोरा आहे का? कलरवर काही नसतं. कोणत्या जाती जन्मल्या? आदिवासी समाजात जन्मलेली एक मुलगी वयाच्या 6व्या वर्षी तिच्या आई वडिलांचं चरित्र वाटलं असेल कोणी तर खजानीत गाडून निधन झालं. ती अनाथ आश्रमात शिकली. तिला मग काही आसरा राहिला नाही. पण तिचं एकच ध्येय होतं. तिनं त्यावेळेला टीव्ही नव्हता, मोबाईल नव्हता, पाटलांचा बैलगाडा नव्हता किंवा डीजे नव्हता. तिचं एकच ध्येय होतं, एकच लक्ष होतं शिक्षण. आणि पहिलीपासून मास्टर डिग्री पर्यंत वर्गात पहिली आली आणि मास्टर डिग्रीच्या नंतर तिच्या जवळ 5 डिग्री आहेत. तिला राष्ट्रपती बनवलं ते तिचं टॅलेंट पाहून, तिचा कलर पाहून नाही, तिची जात पाहून नाही. म्हणून तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. एखाद्याला कमी मार्क असले घाबरायचं कारण नाही. अनेक मार्ग आहेत. फक्त इच्छा असेल तर मार्ग दिसेल. तुम्हाला दुसरं एक नाव सांगतो, पीटी उषा. ऐकलंय का नाव? कोण आहे? डान्सर कोण आहे? धावपट्टू. अहो, भारताला पदक मिळवून देणारी पहिली मुलगी. पण तिचा इतिहास तुम्हाला माहित आहे का? 6वी 7वी पर्यंत तिला अभ्यासाचा कंटाळा. 4 दिवस शाळेत जायची, 4 दिवस खाडा करायची आणि मग त्या गावचे शिक्षक जी मुलं येत नाहीत, पटसंख्या कमी होते म्हणून त्या मुलांच्या घरी जायचं पालकाला भेटायला. एक दिवस शिक्षक गेले सायकलवर गेले तर ती मुलगी रस्त्याच्या कडेला डोंगराच्या बाजूला
शेळ्या चारत होती. शेळ्या चारताना शिक्षकानं पाहिलं. शिक्षक सायकलवर तिच्याकडे निघाले. तिने पाहिलं. शिक्षक मला शोधायला आले. ती धूम टाकात पळाली. इतकी वाऱ्यासारखी पळाली. इतकी वाऱ्याच्या वेगानं पळाली आणि डोंगरावर जाऊन बसली. शिक्षक वर बघत राहिले. पण शिक्षकानं हे हेरलं. अरे पोरगी एका तुफान किती पळाली. आणि मग ती काही सापडली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ शिक्षक तिच्या घरी आले आणि तिच्या बापाला भेटले, पालकाला भेटले. म्हणजे तुमची मुलगी काही करून शाळा शिकवा. अभ्यासाला कंटाळा असेल पण तिचं करिअर बनवतो. त्या शिक्षकानं हेरलं. कोणत्या हेऱ्याला कसा पैलू पाडायचा आहे शिक्षकाला माहित असतं. शिक्षकाने हेरलं आणि मग तिचे वडील तिला शाळेत घेऊन आले आणि दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी अशा ग्राउंडवर स्पर्धा घेतली. 10वी पर्यंतची स्पर्धा होती. 6वीत होती ती. आणि मग स्पर्धा घेतल्यावर ती मुलगी 10वीच्या मुलीपेक्षा तगाट पळाली. पहिला नंबर आला. शिक्षकांनी तिला, मुख्याध्यापकांनी 10 रुपयाचं बक्षीस दिलं. त्याला फार बरं वाटलं. त्यावेळी 10 रुपये फार होते, हसू नका. आता तुम्हाला 100ची किंमत नाही, कारण बाप देतो. 10 रुपये दिले. 10 रुपये दिल्याच्या नंतर ती खुश झाली आणि मग ती शाळेत यायला लागली. पुढल्या स्पर्धा झाल्या. पुढल्या स्पर्धेला त्याला तालुक्याला पाठवलं, परत जिल्ह्याला पाठवलं. प्रत्येक ठिकाणी तिने स्वर्ण पदक मिळवलं. तामिळनाडूतलं पहिलं स्वर्ण पदक मिळवलं आणि भारतातही स्वर्ण पदक मिळवल्याच्या नंतर तिला बीजिंग मध्ये स्पर्धा झाली होती. तिकडे दुसऱ्या देशात आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पाठवला. तिथं ती पळाली. तिने प्रयत्न केला परंतु तिचं पदक फक्त 9 सेकंदावरनं हुकलं. किती सेकंदावरनं? पण तिनं हार मानली नाही. तिनं हार मानली नाही. एखाद्या वेळेस काय होतं, मुलाला मार्क कमी पडले का ते नाराज होतं आणि गळाटा होतो. हार मानायची नाही. तिनं हार मानली नाही. ती रोज सराव करायला लागली. ह्या गावापासून त्या गावात जायची 5 किलोमीटर, परत मागे फिरायची. तिनं हार मानली नाही. मुलींनो, असफलता एक चुनौती है. असफलता एक चुनौती है. उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का रास्ता छोड़कर मत भागो तुम. क्योंकि कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की मग कोशिश करा, प्रयत्न करा. आयुष्यात कधी हार होणार नाही. मग मला सांगा, हे जर अशी घोषणा दिली तुमच्या आजीच्या आज्याचा, तुम्ही शांत राहिला. पण मी जर म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज की का जय जयकार केला? त्यानं समाजासाठी, देशासाठी, लोकांसाठी काहीतरी केलं. आपल्या आज्याने फक्त आपल्यासाठीच केलं. मग कोण जय जयकार करणार? मुलांनो, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, लोकांनी तिच्या अंगावर शेण फेकलं. साडी धुवून बदलून वापरायची एकच साडी, परंतु तुम्हाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. मग मला सांगा, बऱ्याच मुली आहेत, कुणाचं नाव सावित्री ठेवलेले? सावित्री आहे का कुणाचं नाव? हात वर करा. जिजाबाई, जिजामाता नाही. गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, गोदावरी एकीच आहे नाही. मग तुमची नावं काय जाहिरात निघाली बघा. वॉशिंग पावडर, निर्मा, रेखा, हेमा, जया आणि पाद्रा. जयाप्रदा. माझं काय 70 वय झालं ना, थोडं तोंडात दाळ कळतोय. पण जया पाद्रा काय तर जयप्रदा. हा बरोबर. मग जर जिजाऊ आणि सावित्री जन्मलाच नाही तर छत्रपती शिवराय कसे निर्माण होणार? त्यामुळं आपली संस्कृती, पाश्चात्य संस्कृतीचं आपल्याकडे इतकं आघात होत चाललाय, इतका शिरकाव झालाय तर आपली संस्कृती आपण विसरून गेलो. अहो, स्वामी विवेकानंदांना परदेशामध्ये आमच्याकडे सांगण्यासाठी काय होतं? शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये सगळ्यांची भाषणं झाले. सगळ्यांनी सांगितलं आमच्याकडे वाफेचं इंजिन निघालं, रेल्वे गाडी झाली, सगळ्या सुधारणा झाल्या. त्यावेळेस आमच्या देशात काही सुधारणा नव्हत्या. पण त्यांच्याकडे काय होतं बोलण्यासारखं? फक्त आपली पवित्र अशी भारतीय संस्कृती. मग त्यांचा नंबर आल्यावर त्यांनी सांगितलं, त्यांनी त्या ठिकाणी राहून 15-20 दिवस आपल्या त्यांच्या संस्कृतीचा अभ्यास केला होता. त्यांनी पाहिलं होतं, अरे इथल्या कुटुंबामध्ये फक्त मिया बीबी दोघच आहे, म्हातारा म्हातारी दोघच आहे. त्यांची जर पोरं 13-12 वर्षाची झाली, पैसा भरला जातो, अनाथ आश्रमामध्ये टाकतात. ती पोरं पुढे शिकली किंवा काय झाली, ती पोरं तपास करत नाही. त्यांच्या आजोबांना, त्यांच्या देशातल्या आजोबांना माहित नसतं त्यांची नातवंड कोण, किती, कुठं आहेत. पण आमच्या देशात
आमच्या देशात नातवांच्या अंगावर वरखडलं तर आधीच काळीच चिरतं, अन्नाची बाईच्या पायाला ठेचाळलं, आजोबाच्या छातीत धस्स होतं. इतकी सहृदय आपली भारतीय संस्कृती आहे. वेद शास्त्र पुराण सगळं सगळं त्यांनी सांगितलं. माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर, माझ्या बंधू भगिनींनो, महिला टाळ्या झाल्या, कारण त्यांच्या देशामध्ये डिअर डार्लिंगची संस्कृती होती. बंधू भगिनीची संस्कृती त्यांच्या देशात नाही. फक्त आपली समाज व्यवस्था, आपली कुटुंब व्यवस्था, आपला जे परिवार आहे फक्त हिंदुस्थानामध्ये आपली संस्कृती आहे. बाहेरच्या देशामध्ये सगळा गोंधळ झाला आहे. तर मी तुम्हाला काय सांगत होतो, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. तुम्हाला मोठं होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तुम्ही एक नाव ऐकले का, मीराबाई? मीराबाई कोण होती? श्रीकृष्णाची भक्त होती, संत होती. मग त्या मीराबाईचे एक भजन 2 ओळी तुम्ही माग म्हणा माझ्या, आणि त्या ओळी म्हणताना डोक्यात ठेवा त्या ओळींचा अर्थ काय होतो ते. त्या ओळींच्या अर्थावर तुमचं जीवन आहे. बघा, मीराबाईचं एक भजन आहे, जैसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरी गुण गाने लगी. काय 1-2 मुली नुसत्याच गालात असल्या म्हणल्यात नाही. आता मी कुठे तुम्हाला मुन्नी बनणं म्हणायला सांगितलंय? अहो, संतांचा अभंग एकदा चांगले विचार तोंडात आले, मनात ठसले, आपलं अख्खं आयुष्य त्या संतांच्या विचारावर आहे. आपली भारतीय संस्कृती, आपली महिला, आपल्या मुली सुरक्षित आहेत फक्त संतांच्या आणि शिवरायांच्या विचारामुळे, नाहीतर आपल्याकडे अराजक मांडले. म्हणून संतांचा विचार, संतांचा एखादा अभंग डोक्यामध्ये ठेवा. याचा अभंग काय होतो मी तुम्हाला म्हटलं. अभंगाचा अर्थ डोक्यात घ्या. जैशी लागी लगन. जैशी लागी लगन म्हणजे मीराबाईला श्रीकृष्णाच्या भक्तीची एवढी आवड, एवढी गोडी निर्माण झाली होती. तशी गोडी तुम्हाला अभ्यासाची निर्माण झाली. आणि मीरा हो गई मगन म्हणजे मीराबाई श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये एवढी लीन, तल्लीन, मग्न झाली होती. तसे तुम्ही अभ्यासामध्ये मग्न झाला, तशी गोडी जर तुम्हाला लागली तर जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकणार नाही. असं होणार आहे का? असं होणार आहे का? एखादा चीनचा सैनिक येईल, पाकिस्तानचा आतंकवादी आणि म्हणाले बाळ्या काळ्या घालू का गोळ्या, लय अभ्यास करून कॅप्टन होऊ नको, कलेक्टर होऊ नको, नाही तर गोळ्या घाली, असं कोणी म्हणणार आहे का? जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. पण काही शत्रू आहेत तुमच्या आतमध्ये आहेत. कोणते कोणते शत्रू आतमध्ये आहेत आपल्या? आळस, कंटाळा, बेफिकिरी. नाही अभ्यास केला तर काय, मॅडम थोडेसे रागवतील, सर रागवतील. मुलांना तुमच्या माहितीसाठी सांगतो, मुलांचं काही बिघडणार नसतं. तुम्हाला मोठं व्हायचं असेल आतले शत्रू बाहेर काढा, आणि त्यापेक्षा भयंकर, डेंजर, महाविघातक असे काही तुमचे दुश्मन आहेत. आणि ते तुमचे ज्ञानी दुश्मन आहेत. ते तुम्हाला फार 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 आवडतात. अभ्यास, गृहपाठ, होमवर्क सगळं सोडून ते तुमचे ज्ञानी दुश्मन आहेत. त्या दुश्मनांच्या समोर तुम्ही टुळू 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 बघत असता. अभ्यास गृहपाठ बाजूला राहतो आणि दुसऱ्या दिवशी सरांना सांगता माझं डोकं दुखत होतं. आणि आम्ही डोकं कुठे लावलं होतं? पुढे लावलं होतं, तुझ्यात जीव रंगला. काय टीव्हीतल्या मालिका आहे? मालिका काय? त्या बाईनं काय शिकवतात मालिका? त्या बाईनं त्या बाईची खोडी कशी करायची? पहिले खलनायक कागदबंब रावणासारखे दाखवायचे, भीती वाटायची. पण आता ह्या सुंदर बाया बघून समाज व्यवस्थेला भीती वाटायला लागली आहे. एका बाईनं 2 खलनायिका दाखवतात, दोन्ही सुंदर असतात. आणि एका बाईनं दुसऱ्या बाईची घोडी कशी करायची आणि तिनं तिच्या उkur घोडी कशी करायची याच्या पलीकडे मालिकेत काही नसतं. म्हणून जीवनातला अभ्यासाचा महत्वाचा वेळ टीव्ही मध्ये बिलकुल घालू नका. घरात आई वडिलांना काम करायला शिका. शेतकऱ्यांच्या मुले असेल तर शेतात काम करायला शिका. पण टीव्ही पासून दूर राहा. कारण टीव्हीतली एक मालिका तर अशी होती सर, ती जर मुलींच्या डोक्यात गेली तर संपलं, विषय संपला. काय मालिकेची हेडिंग आहे, हेड खराब होईल असं. सरळ हाताने नाही खाते टीव्ही वाले. त्यांनी असं नाव ठेवलंय, माझ्या 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 नवऱ्याची बायको. आता नवऱ्याची बायको शिकायची का आपल्याला? नका बघू टीव्ही. टीव्हीतला टाइम अभ्यासासाठी घालवा.
तुम्हाला जर काही वेळ आला असेल तर देवळ असेल तर भजनाला जा, हरिपाठाला जा, पण टीव्हीतला टाइम वेस्ट करू नका. तीच मालिका असते, ती स्टोरी असते, उलटी पलटी करून दाखवतात, बाया वेगळ्या असतात, भांडणं कशी लावायची हे मात्र नवीन नवीन शिकवतात. म्हणून टीव्ही पहिला तुमचा टीव्हीचा दुष्परिणाम सांगतो. टीव्ही जर मुलांनी बघा, काही काही वेळेला नवीन टीव्ही आला, मुलींनी पुढे बसून रेटून बघितली, चष्मा लागल्यावर पुढे तुम्हाला करिअर करायचं असेल, इंटरनेटचं युग आहे, कॉम्प्युटरची लहान लहान अक्षरं दिसणार नाहीत. आणि दुसरा एक प्रश्न आहे, आता तुमच्या शाळेमध्ये फार कमी चष्मे आहेत, पण शहरात बघतोय बऱ्याच 10-20 मुलांना चष्मे. एका कॉलेजमध्ये गेलो, एक मोरकी 2-3 पोरी चष्मेवाल्या समोर बसल्या होत्या. तिला विचारलं, बाई तुला मार्क किती आहेत 12वीला? FYला होती ती, BAला BComला. मार्क किती आहे 12वीला? ती म्हणली 42%, दुसरी म्हणली 48%, तिसरी म्हणली 45%. आणि मग म्हटलं तुला चष्मा लागला ते काय अभ्यासामुळं की मुली प्रामाणिक असतात? तिने सांगितलं, नाही सर आमचं काय झालं, आमच्या घरी टीव्ही आला, 10x10ची खोली, पालक मागं खाटो बसायचे, आम्ही पुढं रेटून हाटून बसायचो, आणि मग त्या टीव्हीमुळं सारखा नवीन टीव्ही बघून चष्मा लागला. आणि त्याचा दुष्परिणाम चष्मा लागल्यावर मुलींना सांगतो काय होतंय. एक तर तुम्हाला बघा, पुढं तुम्ही फार हुशार असला, 30-40 हजाराची नोकरी मिळाली तर काही अडचण येत नाही. मी एका वधूवर सूचक केंद्राचा सदस्य आहे, अडचण येत नाही. पण मी बऱ्याच वेळा बघतो, कोणी जर दाखवलं तर एखाद्या मुलीला चष्मा लागला असला तर तो दुसऱ्या बाजूचा म्हणतो मीला केली असती, पण हिला चष्मा लागला, हिला जर मी 5 लाख खर्च करून तिकडे करून नेली आणि फिरायला गेलो, हिचा चष्मा पडला आणि ही जर गटात पडली, गेली का खर्च फुकट. म्हणून मुलींना टीव्ही पासून, मोबाईल पासून दूर राहा. त्या मोबाईलचं तर भयंकर झालंय, कारण ऑनलाईन शिक्षणामुळं मुलांच्या हातात मोबाईल आला. आणि सर तुमच्या माहितीसाठी सांगतो, आम्ही आमच्या पुन्हा मुंबईला स्पेशल मोबाईलचे डॉक्टर निघाले, 1000 रुपये स्पेशल फी आहे. 7 वर्षाचं पोरगं कोरोनानंतर ज्याच्या आईनं खेळणं म्हणून त्याच्या हातामध्ये मोबाईल दिला. मला सांगा, तुमच्या घरामध्ये कुणाच्या लहान बाळ असेल तर त्याची आई त्याला समजवण्यासाठी काय करते, मोबाईल हातात देते. ती काय बाळा जोजोरे म्हणत नाही, गाणं म्हणत नाही, निज निज माझ्या बाळा अंगाई म्हणत नाही, ती सरळ मोबाईल हातात देते आणि आपण टीव्ही बघत बसते. 3 गुरु असतात जीवनामध्ये, माणसाचे 3 गुरु असतात. पहिला गुरु आई, दुसरा गुरु शिक्षक आणि तिसरा आध्यात्मिक गुरु. पण या पहिल्या आईला याचा परिणाम माहीत नव्हता. या पहिल्या आईनं बाळाच्या हातात मोबाईल दिला आणि गेली 7-8 वर्षाची पिढी बर्बाद झाली. आमच्या जवळपासच्या शेजारच्या करोडपतीच्या 7 वर्षाच्या मुलाचं डोकं हँग झालं, मेंटल झालं, पागल झालं. 18-20 लाख रुपये खर्च झाला, तरी मुलगा काहीच बोलत नाही, सुम्म बोलत नाही. ते फक्त असं करत राहतं, असं करत राहतं, त्याला काही कळत नाही. मोबाईल आपल्या घरात जर लहान बाळं घेत असली तर देऊ नका, आणि तुम्हीही गैरवापर करू नका. कारण काय झालंय, आता खेडेगाव आहे पण तुम्हाला जास्त मोबाईल हातात मिळत नसेल, पण आमच्या इकडच्या मोठ्या बागायतदारानं पोरीला 10वीत असताना मोबाईल, अगदी हुशार मुलगी 10वीत असताना मोबाईल दिला, 12वीला नापास झाली. 10वीत असताना मोबाईल दिला, 12वीला नापास झाली. आणि त्याला इतका छंद मोबाईलचा, इतका नाद, ती सारखी मोबाईल, सारखी झोपली ना तरी गोधडीत मोबाईल घ्यायची आणि गोधडीत ऐकत बसायची. अहो चालायला लागली. एक दिवस काय झालं, ती मळ्यात शाळेत निघाली. तिचे घरचे आई वडील गेले मळ्यात, 10:30 वाजता शाळा, 10 वाजता निघाली. अर्धा तास लागत होता शाळेत जायला. आणि शाळेत निघाल्यावर मग ती चालायला लागली. आणि चालायला लागल्यावर मग चालताना बोलताना मोबाईलच्या हातात, झोपेतही स्वप्नातही हेडफोनच्या कानात. एक पोरगी शाळेत निघाली, मोबाईलच्या नादात मळ्यात पोचली. आई म्हणली काय ग ठमी, आज शाळा नाही काय? मग ठमी म्हणती बाया याडे लागले रे यार, या नको मोबाईलचं. मोबाईलचं जास्त वेळ गरजेपुरता वापरा. मोबाईल 50% चांगला आहे. तुम्हाला एखादा प्रबंध शोधायचा आहे, एखाद्या कवितेची अभंगाची चाल शोधायची तर मोबाईल चांगला आहे, पण वाईट ते बघू नका. म्हणून माझी विनंती आहे, मोबाईल पासून दूर राहा. आणि तिसरं, तर एका वरातीला आलो होतो, त्या गावची पोरं, वामणी गावची पोरं फार चलाक आहेत, फार चलाक आहेत. अगदी चलाक आहे, ते खेळाडू बनू शकतात, पण खेळाडूच्या ऐवजी ते दुसरीच ताकद. मला सांगा, लहान लहान मुलांना 5 वर बघा,
ऐ डीजे पुढं कोण कोण चांगलं नाचतं मस्त डीजे पुढं हात वर करा सगळीच नाचतात मला माहिती आहे अहो डीजे पुढं डीजेचा आवाज एवढा मोठा असतो गंभीर असतो डीजे रस्त्यावर घरं नसतं भांडी हलतात मला सांगा तुमची डोकी जगन्नाथीच्या भिंतीपेक्षा निभार आहेत का नका जाऊ डीजे पुढे तुम्हाला कोणी बोलवतं का या रे या तुम्ही सारे या आणि काय गाणी असतात डीजेची काय गाणी असतात वाईट वाईट करण्याची गाणी असतात तरी ते डीजे वाजला आणि मग तुम्ही पळत जाता मुंगळा मुंगळा मुंगळ्यासारखे नाचतात किंवा काला कावा काट खायेगा कावळा मुंगळा बारीक बारीक असतात तिकडे डीजे वाजला का तुम्ही असा हात पुसता आणि तिकडे जाऊन लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स काय डीजेच्या गाण्याला तरी चाल आहे का डीजेच्या गाण्याला तरी चाल आहे का अहो संतांचा अभंग त्याच्यामध्ये फक्त अभंग नाही अभंग पदे ओव्या दोहे श्लोक गवळण भारूड कबीर महाराजांचे दोहे त्याच्यामध्ये इतका अर्थ सामावला आहे त्याच्यात चाली चांगल्या आहेत त्याचा अर्थ चांगला आहे पण ते तुमच्या पिढीच्या डोक्यात बसत नाही तुमच्या पिढीत ते डीजेचा आवाज वाढव डीजे कशाला वाढव करायला डोकं बदली व्हायला एका 12वीचं पोरग माझ्या मित्राचं कामगाराचा मुलगा ते 5-6 7वी पासून डीजे पुढे नाचायचं डीजे पुढे नाचता नाचता माग डोकं लावून लागतात लग्नामध्ये जर त्यांना मिरवणूक पुढे सारायची म्हणली तर ते डोकं लावतात त्याचं डोकं दुखायला लागलं 12वी झाली 95% पोरगा डोकं दुखायला लागलं बापानं उचललं हडपसरच्या नंदार हॉस्पिटलमध्ये नेलं तिथं फोटोग्राफी स्कॅनिंग सगळ्या चाचण्या केल्या डॉक्टरनी सांगितलं त्याच्या मेंदूच्या मागच्या बाजूला गाठी झाल्यात रक्त गोळामलंय डीजेच्या मोठ्या आवाजामुळं गाठी झाल्या आणि आता ऑपरेशन करावं लागेल ऑपरेशनला स्पेशल मुंबई डॉक्टर बोलावं लागेल आणि ऑपरेशनचं बजेट सांगितलं 15 ते 20 लाख रुपये डीजे पुढे नाचणाऱ्यांनी जरा ऐका त्याच्या बापाचा नंबर देतो मी मॅडमला आजही तुम्ही पारखून घ्या 15 ते 20 लाख रुपये कुणाच्या घरी असतात कामगाराचा मुलगा शेतकऱ्यांकडे नसतात शेतकऱ्यांकडे नसतात कुणाकडे नसतात ऐन वेळेला एकुलता एक हुशार मुलगा ऐन वेळेला एकुलता एक हुशार मुलगा मरतो किंवा काय पैसा वाचून बाप सायरा बाहेर झाला कोण देणार एवढे पैसे शेवटी थोडी जमीन होती गावाकडे 50-60 लाखाची जमीन होती ऐन वेळेला कोण घेणार आदल्या वेळेला फक्त 20 लाखाला विकले डिपॉझिट भरलं मुलाचं ऑपरेशन झालं मुलगा जागला परंतु मेंदूपासून कानापर्यंत डोळ्यापर्यंत सगळ्या बाजूला ज्या रक्तवाहिन्या असतात ना त्यातल्या 1-2 रक्तवाहिन्या जॉईन झाल्या नाहीत आणि मुलाचा स्मृतिभ्रंश झाला स्मृतिभ्रंश म्हणजे त्याला अर्ध आठवत नाही बाप आठवला तर आई आठवते आई आठवलं तर बाप आठवत नाही मात्र त्याला एक नक्की आठवतं काय नक्की आठवतं कुठेतरी डीजे सारखं वाजलं का ते गोदाडं फेकाटून देतं आणि उड्या मारायला लागतं आणि म्हणतं आता माझी सटकली हे पाठ आहे अभंग पाठ नाही तुमचा मला सांगा तुमच्या डोक्याची डोळ्याची कानाची न सटकली तर तुम्ही शिकून मोठे कसे होणार म्हणून शहाणे आचार्यानं आयुष्यामध्ये डीजेच्या पुढे जाऊ नका डीजे समोरची बिघडलेली पोरं असतात थोडं तुम्ही जमला का ते पोरग म्हणतं अरे लय घामालाय तुला हे टॉनिक आहे आणि मग ते टॉनिक तुम्हाला देतं एका दिवसामध्ये तुमच्या आई वडिलांना तुम्हाला घडवल्यापासून बालवाडी अंगणवाडी हायस्कूल पर्यंत तुम्हाला घडवण्यासाठी 20 वर्ष लागतात पण ते तुम्ही एखाद्या डीजेच्या नादान पोराच्या संगतीनं बिघडू शकता किंवा एखाद्या नादान पुढाऱ्या बरोबर धाब्यावर जाऊ नका तो तुम्हाला बिघडवील कारण त्यांना अशी टुकार गँग हवी असते तुम्हाला बिघडवण्यासाठी सगळी दुनिया टपलेली आहे फक्त 3च लोक तुमचं चांगलं व्हावं भलं व्हावं अशी इच्छा धरून असतात कोणती 3 लोक जगातल्या फक्त 3च लोकांना वाटतं तुम्ही मोठं व्हावं चांगलं व्हावं तुमचं भलं व्हावं कोणती 3 लोक कोणती आई वडील आणि शिक्षक त्या तिघांनाच वाटतं तुम्ही चांगलं व्हावा बाकी 100 पोरं इंटरव्ह्यूला असली तुमच्या शेजारी त्यांना वाटणार आहे का तुमचं चांगलं व्हावा फक्त 3च लोक आहेत म्हणून त्यांची इज्जत करा त्यांना मागं बोल नका तर काय झालंय गुन्हेगारी वाढली पुण्यात 16-17 वर्षाची पोरं त्यांना बापाचं ऐकत नाहीत शिक्षकांना मारायची परवानगी नाही आणि मग ती पोरं शायनिंग करतात बिघडतात भाव खाण्यासाठी वाकडं तिकडं वागतात हिरोगिरी करतात आणि पर्यायानं आपलं करिअर करत नाहीत आणि करिअर करत नाहीत मग तुकार राहतात आणि मग ऐन वेळेला पैसा नाही म्हटल्यावर गुन्हेगारीमध्ये जातात टीव्हीला बातमी तुम्ही 4-5 दिवसापूर्वी पाहिली असेल 17 वर्षाच्या 3 मुलांनी एका 16 वर्षाच्या मुलाचा खून केला टीव्हीला बातमी वाचली असेल
मग कुठं चाललाय तुम्ही? त्यांना कल्पना नसते खून केल्यावर काही मेडल मिळत नाही, अख्खं आयुष्य जन्मठेप होते. म्हणजे दोन्ही तोही गेला जवानीशी आणि या पोरांना कल्पना नसते, फक्त शायनिंग करतात, फुगीरपणा दाखवायचा, कुणातरी भाव खायचा, भुरकरी पुरीच्या मागून गाडी मारायची आणि एखादा गुन्हा नोंद झाला, एक गुन्हा नोंद झाला तर करिअर खराब होतं. म्हणून मुलांनी आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी, वाईट माणसाच्या, व्यसनी माणसाच्या, नादान माणसाच्या जवळ सुद्धा जायचं नाही. अहो तुम्ही झाडाच्या सावलीला बसला तर तुम्हाला झाडापासून उन्हापासून संरक्षण होईल, पण एखाद्या व्यसनी नादान माणसाच्या जवळ सुद्धा गेला ना तुमचं आयुष्य खराब होईल. तुम्ही सरडा माहितीये तुम्हाला? सरडा एक सरडा पाहिजे का ना? रंग बदलतो, सरडा रंग बदलतो. त्या सरड्यापेक्षा आहे, त्या सरड्यापेक्षा डेंजर या माणूस जातीचे काही व्यसनी लोक आहेत, नादान लोक आहेत, जी तुम्हाला बिघडवण्यासाठी, तुमचं जीवन बर्बाद करण्यासाठी उभे आहेत. बघा एखादं पोरग नीट वागत नसलं, त्याची आई म्हणते अरे त्या सरड्याच्या जवळ जाऊ नको, त्यानं जर डोळे फुंकले, त्याने जर फुंकलं तर डोळे जातात. सरड्याच्या जवळ जाऊ नको, त्या सरड्यापेक्षा डेंजर वाईट लोक आहेत. वाईट लोकांच्या सावलीला सुद्धा जाऊ नका, कारण द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला, कडू का हो झाला संगतीने. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होतो, मोठा होऊ शकतो. तुम्ही सावता महाराज नाव ऐकले का? सावता महाराज, सावता महाराजाच्या अभंगातून तुम्ही काय घ्यायचं मला सांगा. सावता महाराजांचा अभंग होता, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी, अवघा झाला माझा हरी, मोठ नाळा विहीर दोरी, अवघी व्यापली पंढरी, सावता म्हणे केला मला, विठ्ठल पायी बोळीला गळा. सावता महाराजांचं गाव पंढरपूर पासून 30 किलोमीटर सोलापूर हायवेच्या पलीकडं, पण ते कधी देवाकडे देवळात गेले नाही, पंढरपूरला गेले नाही. ते आपल्या शेतामध्ये काम करायचे, मोठ चालू करायचे, पाणी भरायचे, माल पिकवायचे. मोठ चालू करता करता बघा आपले शेतकरी समाजात कुणी असलं, आता मोठ नाही, पण पहिलं मोठ चालू केली तर मग मोठ काहीतरी गाणं व्हायचा. तर शिरपा देवाची कृपा झाली औंधा छान र छान, गाव मोठं वर्ष गाणं, गाव मोठं वर्ष. तो असं नाही म्हटला, तो बोट चालू केल्यावर माग पुढे सरत असताना त्यानं विठ्ठलाचं नामस्मरण केलं, विठ्ठलाचे अभंग म्हटला, विठ्ठलाचं नाव घातलं आणि विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागला. मोठ पुढे गेली, परत विठ्ठल विठ्ठल, मोठ माग आली, विठ्ठल विठ्ठल, सारखं त्याचं गाणं चालू राहायचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला म्हणा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. ते गाणं म्हणता म्हणता मोर गेली का थोडा माल बघायचा, त्याचे ते कांदा मुळा बरोबर वाढले का नाही ते उपटून पाहायचा मोठाले, आणि मग ते कांदा मुळा पाहून त्याला भारी वाटायचं. त्याला त्याच्यातच देव म्हणायचा, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, आणि मग तो मोठ्या आनंदाने म्हणायचा, विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. म्हणजे सावता महाराजांनी आपला देव आपल्या कामातच पाहिला. शेतात काम करायचं, कांदा मुळा भाजी पिकवायची, मोठ चालू करायचे. मला सांगा मुलांनो, सावता महाराजांनी आपला देव आपल्या कामामध्ये पाहिला. मग तुमचा देव सध्या कशामध्ये आहे? टीव्ही मध्ये? कशात आहे तुमचा देव? अय बाळा, अय मागून परिपूर्ण 3 नंबर, रावणाला कुणी मारलं रे? तू नाही मारलं ना? हा मग ठीक आहे, तू जरा ऐक. सावता महाराजांनी आपला देव कामात पाहिला, तसा तुम्ही तुमचा देव सध्या अभ्यासामध्ये आहे. मग तो देव सोडून, अहो देव म्हणजे काय, देवाची व्याख्या म्हणजे काय असते? आत्मा हा परमेश्वर, प्रत्येकामध्ये देव आहे. पण त्या प्रत्येकामध्ये म्हणजे कोणत्या प्रत्येकामध्ये?
जो दुष्ट आहे, दुराचारी आहे, व्यभिचारी आहे, भ्रष्टाचारी आहे, अत्याचारी आहे, तो वाईट वागतो, त्याच्यामध्ये देव नाही. आपल्या देशामध्ये किती कोटी देव आहेत? किती कोटी? 33 कोटी. म्हणजे 33 प्रकारची वगैरे काहीतरी संकल्पना असावी. परंतु आजही माझ्या मतानं, माझ्या व्याख्येप्रमाणे आजही आपल्या देशामध्ये जिथे जागते, हसते, खेळते, जिवंत देव आहेत 33 कोटी. 145 कोटीच्या वर लोकसंख्या पोहोचलेली असताना त्यापैकी सरकारी आकडेवारी बरोबर 33 कोटी कोणती आहे? तर बालवाडीपासून मास्टर डिग्री पर्यंत जे निष्पाप, निरपेक्ष, सात्विक, निर्भय वृत्तीचे जे विद्यार्थी आहेत ना, तेच खरे देव आहात. आणि तुम्हाला विद्यार्थ्यामध्ये मी देव पाहतो. म्हणून मी 3.5 तास नॉन स्टॉप एका जाग्यावर बोलू शकतो, कारण तुम्ही देव आहात. आणि तुम्हाला तुमच्यातलं देवपण टिकवण्यासाठी, जगवण्यासाठी, जागवण्यासाठी आमचा छोटासा प्रयत्न आहे. ज्ञानियांचा वाचुक्याचा वंश तुमचा तोच आहे. आपल्याही रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. ईश्वर म्हणजे काय असतं? आत्मा हा परमेश्वर. तुमचा कुठपर्यंत आत्मा परमेश्वर, तोपर्यंत तुम्ही तुमच्या मनामध्ये वाईट विचार घुसून देत नाही. म्हणून आयुष्यामध्ये वाईट विचार घुसून देऊ नका. वाईट माणसाच्या संख्येला जाऊ नका. वाईट विचार सुद्धा करू नका. मुलींच्या बाबतीत एक वेगळा प्रश्न आहे सर. 9वीच्या 12वीच्या वयाच्या मुलींना थोडासा धोका असतो. डेंजर, धोका, खतरा कुठे लिहिलेलं नसतं. शारीरिक बदल होत असतात. आणि मुली त्या पाश्चात्य संस्कृतीचं झालेलं जे आक्रमण, त्या आक्रमणामधून एक शब्द त्या सैराट मधल्या त्या मिरचीनं परशाला वापरला. मराठीत सांगू का इंग्लिशमध्ये सांगू? मराठीत सांगू का इंग्लिशमध्ये सांगू? एवढी घाईवाली होती. आणि तिकडे गेल्यावर दुसऱ्या दिवशी सुरू झालं, तुला मीठ कळत नाही का? कॅलेंडर कशाला आणलं तुला? हे म्हणजे ते इंग्लिश मधलं प्रेम आहे ना, तिथं मराठीत सांगू का इंग्लिशमध्ये सांगू? ते इंग्लिश मधलं प्रेम काही खरं नसतं. मुलींनो, आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा सीतेनं ओलांडली. माहिती आहे ना तुम्हाला? रामायण पाहिलं ना? सीतेनं लक्ष्मण रेषा ओलांडली. अख्खं रामायण बिघडलं, वेगळंच महाभारत पडलं. पण मुलींच्या जीवनामध्ये, प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये लक्ष्मण रेषा असते आणि ती ओलांडायची नसते. ह्या विषयावरच मी 1 तास बोलतो, परंतु मला वेळ संपत आलेला आहे. मुलींना फक्त एवढं सांगतो, रस्ता फार खाचखळग्याचा आहे. रस्ता फार दगडगोट्याचा आहे, खाचखळग्याचा आहे. आयुष्यामध्ये जपून टाका पाऊल. आयुष्यामध्ये जपून टाका पाऊल. कारण प्रत्येक वाट सारखी नसते. जपून ठेवा विश्वास, कारण प्रत्येक माणूस आपला नसतो. जपून घ्या निर्णय, कारण प्रत्येक पर्याय योग्य नसतो. जपून ठेवा आपलं मन, तेच फक्त आपलं असतं. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. आणि या मनाला ब्रेक लावण्याचं काम आमचे संतांचे विचार करतात. संतांचं साहित्य करतं, कारण परस्त्री मानावे माते समान हे छत्रपती शिवराय आणि संतांचं वचन आहे. आमच्या पंढरपूरला दिंडीमध्ये गेल्या वर्षी आम्ही 20 दिवस होतो. 35 लाख लोक होते. तुम्ही एखादी टीव्हीला बातमी वाचली का? टीव्हीला दिंडीचा सोहळा बघता ना तुम्ही? किती लोक असतात? 35 लाख लोक होते. त्या 20 दिवसामध्ये तुम्ही एखादी बातमी वाचली का? एखाद्या महिलेचा विनयभंग झालाय. पण इकडं पेपरला रोज बातमी असते. लहान मुलीला चॉकलेटचा मी दाखवलं जातं, मोठ्या मुलीला वेगळा मी दाखवलं जातं, त्याच्या मोठ्या मुलीला मोबाईलचा मी दाखवलं जातं, त्याच्या मोठ्या मुलीला लग्नाचा मी दाखवलं जातं. आणि अशा प्रकारे मी 45 वर्ष सर पत्रकारिता करतोय. मला वाईट लवकर कळतं. चांगली बातमी, एखादी मुलगी शाळेत पहिली आली, कोणी सांगणार नाही. पण एखादी मुलगी गावातून पळून गेली, लगेच गावभर वार्ता होते. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आपल्या देशातल्या अशा प्रकारे एका वर्षामध्ये 65,000 मुली फसवून बाहेरच्या देशामध्ये नेऊन विकल्या जातात. पहिले आपल्या देशामधली लोक नेऊन गुलाम बनवायचे. आता आपल्या देशातल्या मुली, अरब राष्ट्रामध्ये मुलींची संख्याच नाही. म्हणून मुलींना उद्या कॉलेजला गेल्यावर तिथं टपरी टाकून मोबाईल शॉपवाले बसला असतात, तुम्हाला फसवण्यासाठी बसले असतात. ते तुम्हाला उद्या म्हणतील, बोलायचा प्रयत्न करतील, आज फार सुंदर दिसते, आज फार मॅचिंग ड्रेस घातलाय. आणि मग सुंदर म्हणल्यावर मुलगी हरभऱ्याच्या झाडावर चढते, लांबवर चढते आणि मग खाली पडते.
म्हणून मुलींनी आयुष्यामध्ये एखादा कॉलेजला गेल्यावर, पुण्याला गेल्यावर, लांब शिकायला गेल्यावर तुम्हाला परकीय शब्द, मी जुना बीकॉम आहे पण मला इंग्लिश 35 मध्ये मार्क होती, पण 60% मार्क होते 11वीला, परंतु इंग्लिश मध्ये फक्त 35% मार्क होती. मला अर्ध आठवत नाही. एक वाक्य आले बाहेरच्या संस्कृतीचं, पाश्चात्य देशाचं, ते आपल्या मुलींना फसवतोय, सहज बोलून जातात. आय काय यू मला काय एक शब्द आठवत नाही. एखादा तुम्हाला तिकडे गेल्यावर एखादा सहज म्हणून जाईल आय काय यू, आज लई सुंदर दिसते, आय काय यू. त्याला म्हणायचं तुझी आय माझ्या आईकडे, माझ्या बापाकडे घेऊन ये, मग ठरू. परस्पर कोंबडं कापू नका. सर, मी पोलीस स्टेशनला बऱ्याच वेळा आम्हाला बातमीसाठी जायला लागायचं. त्यावेळेला एक मुलगी, 12वीची मुलगी, अगदी स्कॉलर मुलगी, हुशार मुलगी, ती मुलगी गेली, पळून गेली. तो सैराट पिक्चर बघितला, त्यावेळेला ती मुलगी पळून गेली. तिचा बाप पोलीस स्टेशन मध्ये येऊन रडत होता. अख्खी जमीन त्यानं बुडवली होती. ज्या मुलाला ती 2 महिने ओळखत नव्हती, त्या मुलाबरोबर पळून गेली. ज्या बापानं तिला लहानाचं मोठं केलं, खांद्यावर वाढवलं, लाड पुरवला, ती मुलगी बापाला रडायला लावून निघून गेली. निघून गेल्यावर बाप तिथं रडत होता. आम्ही विचारलं, दादा काय झालं? तो म्हणला काही नाही हो. तो सांगत नव्हता, पण त्याची घरचे आले, मग आम्हाला कळलं त्याची मुलगी पळून गेली. आम्ही म्हणलं, दादा तुमच्या मुलीचा फोटो द्या, आम्ही पेपरला देतो, टीव्हीला न्यूज पाठवतो. तो म्हणला नका, माझ्या मुलीचा फोटो पेपरला कुठं देऊ नका, कारण माझी इज्जत जाईल. भाऊबंदाची, माझ्या भावांच्या 4 मुलींची लग्न व्हायचे, नातेवाईकात 4 गावामध्ये आमची आबरू जाईल, आमच्या घराण्याला कोणी थू करील, नका फोटो देऊ. आणि तो बाप रडत होता. शेवटी त्या बापानं ज्या मुलीला वाढवलं, त्या मुलीचा तिकडे कुठेतरी मुद्दा नदीमध्ये सापडला आणि त्या बापानं 8 दिवसानंतर आत्महत्या केली. मला सांगा मुलींनो, एखाद्या नवीन 4-6 महिने ओळखणाऱ्यानं जर तुम्हाला तो फास टाकला पाश्चात्य संस्कृतीचा, आय काय यू, बिलकुल त्या कायला प्रतिसाद देऊ नका. ते काय ठीक आहे नसतं, ते काय ठीक आहे नसतं. सकाळच्या वेळी गवतावर पडलेलं वासनेचं दव असतं. वास्तवाच्या उन्हाचे चटके बसले की ते उन्हात विरघळतं. एखाद्या भोळ्या भाबड्या मुलीला फसवण्याचा तो डाव असतो. म्हणून मुलींना आयुष्यामध्ये कोणत्याही लोभाला, मोहाला, प्रलोभनाला त्या सीतेसारखं बळी पडायचं नाही. एवढं जरी केलं तरी मुलींनी बघा, मुली हुशार असतात, मुलींना सगळं कळतं, आल्हडवय असतं, परिणामाची कल्पना नसते, डेंजर धोका कुठे लिहिलेला नसतो. आणि मग जेव्हा होतं त्यावेळेस आपल्या हातातून निघून जातं. म्हणून मुलींना आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आपल्या बापाला मान खाली घालावा लागेल अशा कोणत्याही प्रकारची वर्तणूक करायची नाही. उद्या तुम्ही कामाला लागला, तुम्ही कुणी तुमचं करिअर झालं, कुणी जर भेटला तर तुमच्या बापाला सांगा पहिलं, परस्पर कोंबडं कापू नका. कारण बघा, मला वाटतं वेळ किती, 42 मिनिट झाले. अजून किती वेळ, किती 10 मिनिटं आहेत फक्त. बरं, आता तुम्हाला कंटाळा आलाय बरोबर. फक्त आता थोडस माझ्या मागं म्हणा. तुमच्या जवळ अभंग या शब्दाचा अर्थ असा आहे, ज्याच्या आयुष्यामध्ये 2 अभंग पाठ असतील त्याचे 2 कधी भंग होणार नाही. एक हरिपाठातला 38 नंबरचा अभंग आहे, अवघाची संसार सुखाचा करीनं. अवघाची म्हणजे अख्ख्या जगाचा संसार म्हटलंय, तो अर्थ तुम्हाला नाही कळला तरी चालेल. फक्त स्वतःचा संसार सुखाचा करायचा आहे, एवढं कळलं तरी फार झालं. आणि दुसरा सावता मरणाचा अभंग, कांदा मुळा भाजी, आपलं जे काम आहे त्याच्यात देव आहे. म्हणून 2-4 ओळी फक्त 2-2 मागे म्हणा. कानडा राजा पंढरीचा, वेद नाही कळला नाही, अंतपार जाता अभिर गुलाल उधळीत रंग, नाथा पुढे नाचे माझा सखा पांडुरंग. इंग्लिश मिडियमच्या 8वीला एक ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे, पहिलं तो गे काऊ कोकता है, शकून गे माये सांगता. तुम्हाला कोणता अभंग पाहिजे सांगा, विजेच्या जागेवर, बरोबर ना. छुन्नुक टाळ वाजवी, पाटामधलं पाणी, रानपाखरा संग गातो,
तुझी विठ्ठला गाणी विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. बघा मी म्हणताना ना तुम्हाला एक शास्त्रीय कारण सांगतो. कारण बघा आपल्याकडं अटॅक हा प्रकार आहे. अटॅक काय येतो तर एखादी रक्तवाहिनी 40-30 वर्षाच्या माणसाला अटॅक येतो. कारण स्थूलपणा तो व्यायाम करत नाही किंवा काही अभंग म्हणत नाही त्याला अटॅक येतो. कारण एक रक्तवाहिनी जरी ब्लॉक झाली तरी अटॅक येऊन माणूस जातो. पण मी तुम्हाला शास्त्रीय कारण सांगतो. फक्त जोरात टाळ्या वाजवून मागं म्हणा विठ्ठल मोठ्यानं म्हणा. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 विठ्ठल. आता अर्ध्या पोरांनी जोरात टाळ्या वाजवल्या. ज्यांनी जोरात टाळ्या वाजवल्या ना त्यांनी सांगा हाताला जिद्दी नाही झाल्या की नाही. हाताला जिद्दी नाही झाल्या काय होतं आपल्या हातातून ज्या रक्तवाहिन्या आहेत ना हातातून डोक्यापासून सगळ्या रक्तवाहिन्या विठ्ठल विठ्ठल या शब्दावर जोर देताना आपलं हृदय फुफ्फुस आपले सगळ्या रक्तवाहिन्या प्रवाहित होतात. आणि जो मुलगा दिवसातून 5 मिनिटे फक्त एखादा अभंग म्हणल विठ्ठल विठ्ठल म्हणल टाळ्या वाजवी त्याच्या सगळ्या रक्तवाहिन्या प्रवाहित होतील. त्याला आयुष्यामध्ये बीपी शुगर रक्तदाब मधुमेह कोलेस्ट्रॉल चरबी अटॅक येणारच नाही. सर्वात निरोगी राहण्याचं आपल्या ज्या फुफ्फुसाला हृदयाला व्यायाम होतो आपल्या ज्या सगळ्या रक्तवाहिन्या प्रवाहित होतात. म्हणून आयुष्यामध्ये फक्त तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो हा विश्वास देण्यासाठी आलोय. आता फक्त आयुष्यामध्ये शिका इतका डिग्र्या कमी पडतील जगा इतकं आयुष्य कमी पडेल हसा इतकं आनंद कमी पडेल दौडा असे कम नशिबाचा फासा निखळून पडेल. परंतु मुलांनो प्रयत्न इतका करा अभ्यास इतका करा या विठ्ठलाला पांडुरंगाला या देवांना तुम्हाला येणं भागत पडेल बस. जाता जाता सूर्यानं प्रतिप्रश्न विचारला माझ्यानंतर या जगाला कोण प्रकाश देईल. त्यावेळी चंद्र शरमला मोठमोठे तारे नरमले. एक पंथी समोर येऊन म्हणाले प्रभो माझ्या परीनं मी नक्की प्रयत्न करेल. त्याच वेळेला माझ्यासारख्या एका ध्येयवादी पत्रकाराने ठरवलं माझ्यासारख्या एका काव्याने ठरवलं कुठतरी काना कोपऱ्यात जाऊन लुकलुकेल अज्ञानाच्या अंधाराला प्रकाशाचं अस्तित्व दाखवून थांबेल दाखवून सरेल. जय हिंद जय महाराष्ट्र. समोर समोर या झाली या क्षणी या झाली या क्षणी स्वच्छ करूया गाव सगळे या झाली या क्षणी या झाली या क्षणी घाण भरली पुरी सगळ्या घरी सडकेवरी सगळ्या घरी सडकेवरी व्यवहार हा मळला तसा अतिभेद पडला से मनी या धनी या या धनी या क्षणी स्वच्छ करूया गाव सगळे या धनी या क्षणी या धनी
वाकडे हे घर कुणाचे, वाकडे बदले कुणाचे, वाकडे बदले कुणाचे, प्रेम नाही अंतरी काढूनी सगळी उनी, या जनी हो या जनी, या जनी हो या क्षणी, स्वच्छ करूया गाव सगळे, या जनी हो या क्षणी, या जनी हो या क्षणी. या ठिकाणी शाळेच्या वतीने आभार मानतो. संस्कारिक असं प्रवचन या ठिकाणी दिलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आदरणीय मुख्याध्यापिका मॅडम त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो.